हे तीर्थ आहे बाबांनी, कारण त्या भगवंताने निर्माण केलेली ही तीर्थ आहे. पण या तीर्थामध्ये 108 असे मुख्य तीर्थ आहेत आणि हे सगळे तीर्थ जर आपण जर फिरायचा विचार केला तर अनेक जन्म जातील. सांगा बरं, आज झाल्या जन्मापासून तुम्ही माझ्यासमोर आत मी आज 50 वर्षाचा व्हायला आलो, तुम्ही कोणी 40चा असेल, कोणी 50चा असेल, आता मुली 60-65 असतील, तर किती वर्ष तुम्ही तीर्था ठिकाणी गेले मला सांगा. आपण फार फार पंढरपूर व आळंदीमध्ये जातो, फार फार पंढरपूर आळंदी किंवा आणि काही क्षेत्र असतील थोडेफार हे फिरून आलेलो. पण हे फिरत असताना या गोष्टी सहज शक्य नाही. तर आपल्याला तीर्था ठिकाणी फिरायचं म्हटलं तर अर्थ येतो, अर्थाची गरज लागतो, म्हणजे पैशाची गरज लागतो. आणि विशेष म्हणजे परिश्रम करण्याची आपली ती सवय लागली पाहिजे. कारण ती गाडी पकडणं, त्या तीर्थापर्यंत 400-500 किलोमीटर जाणं, तिथं राहणं, सगळं त्या गोष्टी करणं या कष्टप्रदाय गोष्टी आहेत. आणि या गोष्टी तुम्हाला सहज शक्य होतील, पण त्यासाठी आपले साहस करावे लागतील. साहस म्हणजे काय? अर्थ. असं सांगितलं जातं की संसारामध्ये अर्थ नसेल तर संसाराला काय अर्थच उरत नाही. पण त्या संसारात परमार्थ नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ उरत नाही, काही अर्थ उरत नाही. म्हणजे आपण जर परमार्थ करायचं ठरवलं तर ते साहस करावं लागतं. तो साहस न करता होत नाही, तर तुम्हाला आम्हाला साहस करावे लागतात. आणि म्हणून अनेक तीर्थ आहेत. त्या तीर्थामध्ये जर सर्वात जर श्रेष्ठ कुठं तीर्थ असेल तर तुमची आमची माता आहे. तुमची आमची माता आणि पितर हे काय आहे तर हे सर्व तीर्थांचं माहेरघर आहे. पहा, तसं पाहायला गेलं तर 5 आणि आपल्या शास्त्रांनी आया सांगितलेल्या आहेत. एक राजपत्नी, गुरुपत्नी, मित्र पत्नी तथैवच, आणि पत्नी माता, स्व माता आणि पितरे, माता पितरे असे म्हणजे किती आहेत तर आपली गुरुपत्नी, राजमाता, मित्राची पत्नी, आपली स्वमाता आणि आपली जी आपली पत्नी आहे तिची माता. तर अशा 5 आपल्या शास्त्रांनी आणि आया सांगितलेल्या आहेत. आपण आपल्या आईचा तर आदर केलाच पाहिजे, पण आपल्या जी आज आपल्या राज्यावर जी कोणी असेल, आपल्या राजाजवळ कोणी असेल, त्या राजाची जी पत्नी असेल तिथे आपली कोण आहे? माता आहे. कारण माता ही तुम्हाला मी मागे सांगितलं की अनंत काळाची ही माता कोण आहे तर श्री ही अनंत काळाची माता आहे. आणि अशा 5 पत्न्या शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. आपली माता, गुरुपत्नीची माता म्हणजे गुरुची जी पत्नी असेल ती आपली माता आहे, राजाची पत्नी असेल ती आपली माता आहे, तसेच मित्राची पत्नी असेल ती सुद्धा आपली माता आहे, तसेच आपली आईची जी आपल्या पत्नीची जी आई आहे ती सुद्धा कोण आहे? माता आहे. आणि या शास्त्राने सांगितलंय की यांचं आपण काय करायचंय तर यांचं आपण आणि दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या माता पितांच्या सेवा करण्यासाठी आणि साक्षात पुंडलिकासाठी आणि परमात्मा आला की फक्त पुंडलिकासाठी, आणि भगवंत त्या गोकुळावरून येता झाला, पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळावरून झाला येता, असा त्या पुंडलिकाच्या भावार्था. आणि साक्षात परमात्मा कुठून आला तर त्या वैकुंठाहून तो आपला आणि सगळा परिवार घेऊन या संपूर्ण आपल्या भक्तासाठी आणि पंढरपुरात आलेला आहे. भक्त पुंडलिक पूर्वाश्रमीचा खूप आणि दुष्ट दुराचारी होता. तो जसजसा वाढू लागला तर तसा जास्तीत जास्त आणि दुष्ट गोष्टी करू लागला. मग मातेला किंवा पुत्याला असं वाटतं की यांचं काय आता आहार मुलगा काय ऐकत नाही, आपण काय करायला पाहिजे, 2-4 हात करायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या पत्नीचं ऐकलं त्याच्या बापाने आणि मग काय केलं की त्याचा एक मुलीशी आणि लग्न लावून दिलं. लग्न लावल्यानंतर आता त्याला असं वाटलं की हा सुधरेल, पण न सुधारता उलट तो आणखी वाईट वागू लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो खूप त्रास आई वडिलांना देऊ लागला. आई वडिलांना वाटू लागलं की आता इथे जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून एक दिवशी पंढरपूरची यात्रा आली आणि पंढरपूरची म्हणा किंवा काशीची यात्रा आली.
काशीची यात्रा आली. तर काशीला काही दिंडी चालली होती आणि ते काशीला जात असताना त्यावेळी त्यांना असं वाटू लागलं की आता आपल्याला इथे काय हात उरत नाही. असं आहे, ज्या घरामध्ये जर आपल्याला सुख लाभलं नाही तर ते सुख कसं असतं, ते सुख सुख नसून ते दुःख होतं आपल्याला. मग आपल्याला आपलं जीवन नकोस होतं आणि परिणाम ती त्यांच्या बरोबर निघून गेली. आता किती दुष्ट दुराचारी असला तरी त्या मुलाला नंतर कळून चुकतो की आपले आई वडील कुठे गेले. तर ती पत्नी म्हणू लागली मला माहिती नाही, पण एक दिंडी आली होती, कदाचित त्यांच्या बरोबर गेली असेल. तो कुठल्या साईडला गेली म्हणजे मी ऐकलं असं की काशीला चाललोय, काशीला चाललोय आणि काशीला निघण्यासाठी कदाचित त्यांच्या बरोबर गेली असेल. आता त्याने सांगितलं एक काम करूया, काय होईना आपल्याला आई वडिलांचा शोध नाही घ्यायचा, पण आपण काय करायचं आहे तर त्या काशीची यात्रा करण्यासाठी तुम्ही आपलं नवीनच लग्न झालेलं आहे, आपण दोघांनी जायचं म्हटलं. आता नवीन लग्न झाल्यानंतर कुठेतरी फिरायला जायचं हे प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं. मग ते तीर्थाला म्हणा किंवा आणखी कुठेतरी मौज मजा करण्यासाठी म्हणा, या गोष्टी जीवनामध्ये काही घडतात. तर त्यांनी विचार केला की चला जाऊया. असं करता करता आणि ते तीर्थाला गेले. एक चांगला प्रकारे घोडा घेतला, त्या घोड्यावर नवरा बायको आणि बसून निघाले. मदल दर मदल दर मदल मदल दर मदल अशी करता करता आणि त्या काशीच्या मार्गाला लागली. भरपूर पुढे दिंडी गेली होती, पण घोड्यावर गेल्यानंतर ज्यांना 10 दिवस लागले ते 2 दिवसात तिथे पोहोचले. आणि परिणाम असा झाला का दिंडी सापडली, पण ज्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी आले होते त्याचा त्याला विसर पडला. मनामध्ये आला की आईवडिलांचा शोध घेऊ, पण विचारच केला नाही की कशाला आपण त्या आईवडिलांच्या ज्याने आपल्याला घरात दुःख दिलं त्या आईवडिलांचा शोध घेऊ. पण त्या आईवडिलांचा शोध न घेता त्या दिंडी बरोबर ते राहू लागले. करता करता दिंडी पुढच्या गावात गेली, तिथे खूप आनंद घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या गावात गेली. यांचं मात्र लोक भजन करत होतं, मात्र यांचं भजनाकडे लक्ष नव्हतं. या आपल्या मौज मजेमध्ये आणि मशगूल होते. परिणाम असा झाला की एक दिवशी मौज मजा करीत असताना दोघांची ताटातूट झाली आणि ताटातूट झाल्या असताना खूप म्हणजे वेळ झाली आणि वेळ झाल्यानंतर अंधार पसरला. आता पत्नी तर सापडत नाही आणि दिंडीला पाहतो, कारण अनेक लोक आल्यानंतर तुमचा आमचा जवळचा व्यक्ती आपल्याला दिसत नाही कधी कधी, जवळ असून सुद्धा म्हणजे इतके आपण भांबावलेले असतो. आणि परिणाम असा झाला की ती पत्नीची ताटातूट झाली आणि हा एक झाडाखाली तिथे बसून हा एक शांतपणे बसलेला होता. कुठेतरी तुकडा भाकर कोणाच्या करून भेटला आणि ते खाऊन तो आपल्या पत्नीची चिंता करीत होता. एवढ्या एक 3 स्त्रिया तिथे आल्या आणि त्या 3 स्त्रिया आल्या, त्यांनी ते पाहिले काळ्या कुट्ट अशा त्या 3 स्त्रिया आणि त्याच्या सोबत निघून गेल्या. आणि निघून गेल्यानंतर त्या 3 स्त्रिया कुठे जातात म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. पहा, एखादी मध्यम स्वरूपाची असली स्त्री आली तर आपण पाहतो आणि पाहून न पाहिल्यासारखं करतो, पण एकतर वाईट स्त्रीकडे आपण जास्त लक्ष जातो किंवा कधी सुंदर स्त्री दिसणारी असली तर तिच्याकडे लक्ष आपलं जास्त जातो. म्हणून त्या काळ्या कुट्ट होत्या, तरी पाहिल्यानंतर की काही बाबा गोष्टी घडत नाही म्हणून तो त्यांच्याकडे एकटक लावून पाहू लागला. तर त्या एका पर्णकुटीत शिरल्या. पर्णकुटीत शिरल्यानंतर तो असा छोटासा वाडा होता, त्यांनी ते बंदिस्त केलेलं होतं. त्या वाड्यामध्ये छोटासा असा वाडा होता, काठीचं त्याला असं कुंपण होतं. आणि मग त्या वाड्यामध्ये पर्णकुटी तिथे घुसल्यानंतर काही काळानंतर त्या 3 स्त्रिया त्याला म्हणजे त्या स्त्रिया दिसल्या पुन्हा येणाऱ्या, पण त्या स्त्रिया इतक्या तेजस्वी ओजस्वी होत्या. पांढर असा त्यांचा कांती उजळलेली होती, शुभ्र झालेल्या होत्या. आणि मग न राहून त्याला ते आश्चर्य वाटलं, थोडीशी मनामध्ये खंती वाटली, भीती वाटली आणि त्याला पुढे जाऊन नमस्कार केला आणि त्याला सांगितलं की आपण कोण आहात अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की दुष्ट दुराचारी तू आमच्यापासून दूर राहा, तू आम्हाला नमस्कार करू नको. पण त्याने सांगितलं, विनंती केली की कदाचित तू दुष्ट दुराचारी असेल पण आपण कोण आहात त्याची मला जरा कल्पना दिली तर बरं होईल. त्याने सांगितलं की आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. आम्ही कोण आहोत? गंगा यमुना सरस्वती या आम्ही 3 नद्या आहोत, आम्ही मुख्य नद्या आहोत.
मग तुमचं इथं येणं कसं झालं? त्याने सांगितलं काही नाही, तुझ्यासारखे दुष्ट दुराचारी पापी ज्यावेळी आमच्या गंगेत स्नान करतात त्याचा परिणाम असा होतो की आम्ही गंगा मलिन होतो. आम्ही गंगा काय होतो? मलिन होतो. तर आमचं अंग कसं होतं? कालकुट्ट होतं तुमच्या या मलाने, आणि विशेष करून तुम्ही जे पाप केलं त्या पापाने, आणि आमचा अंग कसं होतो? मलिन होतो. परिणाम आमचा हे मलिनता दूर करण्यासाठी जसं आपण अंग धुण्यासाठी काय वापरतो? साबण वापरतो, किंवा काहीतरी काटा म्हणा, ते पाण्यावर अंग स्नान केल्यानंतर आपण ते घासतो आणि मैल काढतो. तसं या नद्या काय करतात? तर या नद्या गुपित रूपाने साधू संतांना शरण जातात. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही कुक्कुट स्वामींच्या या आश्रमात मध्ये येतो. ज्यावेळी आम्ही मलिन होतो त्यावेळी आम्ही कुक्कुट स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येतो. आणि दर्शन घेण्याचा परिणाम असा आहे की त्यांची आम्ही सेवा केल्यानंतर आमचं शरीर पूर्ववत होतो. तर असं का होतं? तर त्यांनी सांगितलं की त्यांनी आईवडिलांची सेवा केलेली आहे, त्याचा परिणाम देवाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही ज्यांना आशीर्वाद द्याल, ज्यांना तुम्ही त्यांच्यावर कृपा कराल, त्यांचं कल्याण होईल. आणि परिणाम ते आईवडिलांची सेवा करतात, त्याचा परिणाम आम्ही मलिन होतो तुमच्या दुष्ट दुराचारांच्या या अंग धुण्याने. आणि आज आम्ही इथे सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही सेवा केली, आमची क्रांती कशी झाली? पूर्ववत झाली. आणि ही गोष्ट त्यांनी ऐकल्यानंतर त्याचे डोळे खटखटा उतरले की आपण मागच्या जन्मामध्ये, आपल्या या जन्मामध्ये आपण आईवडिलांची किती आणि अवहेलना किंवा त्यांची वाईट परिस्थिती केली, त्याची उपलब्धी झाली. त्याला कळून चुकलं की आई वडिलांसारखं तीर्थ या जगामध्ये नाहीये. आपण ज्या तीर्थाकडे चाललेलो आहोत ते तीर्थ म्हणजे काशी तीर्थ आहे. कारण का आपण ज्या तीर्था ठिकाणी जातो ते तीर्थ अनेक ठिकाणी आहेत, लांब आहेत, आपल्याला खर्चिक आहेत, आपल्याला परिश्रम देणारे आहेत. उदाहरणार्थ अनेक अशा तीर्थ आहेत, त्याच्यामध्ये जे मोक्षपुरी आहेत, अयोध्या, मथुरा, काशी, अवंतिका, पुरी, कांची आणि द्वारका, अशा सप्तपुऱ्या आहेत ज्या आपल्याला मोक्ष प्रदान करणारे आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर, तिथं मरण आल्यानंतर आपल्याला मोक्ष प्रदान होतं. ज्ञानोबा सांगतात की मोक्ष येण्यासाठी आपल्याला तिथं मरावं लागेल. आता कितीतरी पाहतो काशीला अशा काही लोकांची इच्छा असतो की आम्हाला काशीला मरण यावं. घरामध्ये असताना त्यांचा जीव नको नकोसा झालेला असतो, त्यांना वाटतं की आम्ही 2 दिवस किंवा 1 दिवस सुद्धा जगू शकत नाही. पण काशीला गेल्यानंतर त्यांना मरण येत नाही. असं का होतं? तर तेवढं पुण्य आपलं शिल्लक राहत नाही. मग मला तुम्ही सांगा, ज्या काशीला मारायला गेलोय आपण, कारण एक दिवशी आपण मरणारच आहोत, त्या काशीला मारायला गेल्यानंतर आपल्याला मरण येत नाही. मग जर मरण येत नसेल तर आपल्याला पुण्य किंवा मोक्ष प्रदान होणार नाही. मग ते मोक्ष प्रदान होण्यासाठी जर काशीला जावं लागेल आणि मरावं लागेल, तेव्हा आपल्याला काशी प्राप्त होईल किंवा मोक्ष प्राप्त होईल. किंवा एखाद्या बर्फाच्या ठिकाणी आपण हिमालयात जातो, तिथं तपश्चर्या करतो. मग त्या तपश्चर्या केल्यानंतर तिथं सुद्धा काय करावं लागतो? तर तिथं जवळजवळ आपल्या शरीर आपला घटवावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला ते मोक्ष प्राप्त झालं तर झालं. मग तेवढी आपली स्थिती राहिली पाहिजे. म्हणजे कष्ट प्रदान देणाऱ्या गोष्टी आहेत. पण ज्ञानोबा सांगतात साक्षात तुमच्या घरामध्ये जी तीर्थ आहे त्याचं एकदा दर्शन घेतलं तर तुम्हाला सकल तीर्थांचं काय आहे? पुण्य मिळेल. म्हणून ज्ञानोबा सांगतात सकल तीर्थांची ये जुरे, जे का माता पिते त्या सेवेचे कीर शरीर लोन किये. असे ज्ञानोबा वारंवार का सांगतात माता पितांचं. तर स्वतःच्या माऊलीने सुद्धा आपल्या ज्ञानोबा जीवन घडवण्यासाठी, आणि त्यांना लांछन लागलेलं होतं, कारण का विठ्ठलपंत हे संसारात उद्विग्न झालेले होते लग्ना अगोदर. आणि त्यांनी काय केलं, त्याला त्यांचं संसारात मन लागेना, पण आई वडिलांच्या इच्छापुढेही जाता येत नाही. त्याचं लग्न लावून दिलं, पण संसारात मन रमेना. आणि मग परिणाम असा झाला की विठ्ठलपंत आणि रखुमाई माता यांचं संसारात मन, तिचा त्यांचा म्हणजे विठ्ठलपंताचं मन लागेना. त्यांना रोज ती चिंता वाटू लागली की त्यांचं मन लागत नाही. एक दिवशी शेवटी ते निघून गेले. त्यांनी कशी तरी आपल्या पत्नीची आणि आज्ञा मागितली. एक दिवशी तिने रोज उठायचं, सांगायचं मला आज्ञा दे. ती सांगायचं अहो असं कसं काय तुम्ही करू शकता,
असं कसं काय करू शकता, आपला आताच पुढे संसार आणि उभं राहिलंय आणि या स्थितीमध्ये तुम्ही संसाराच्या विरक्तीची गोष्ट तुम्ही मागणी करता, हे बरोबर नाही. कारण का त्या स्त्रीला पूर्ण तो तेव्हाच लागतो ज्यावेळी तिच्या पोटी कोणतरी संतान जन्माला येतो, नाहीतर ती पत्नी वांझ राहते. आणि वांझेचा फळ तुम्हाला माहित आहे, एक वेळ खायला नसलं चालेल, पण वांझ म्हटलेलं त्या स्त्रीला कधीही आणि ते शब्द कानावर ऐकल्यानंतर तिचं हृदयाचं चिडफाड होते. म्हणून ती माता काय करतो, तर माता त्या तांदुळाची अपेक्षा करतो आणि ती रोज म्हणू लागली आता संसार उभा राहिला आपला, तुम्ही असं काय म्हणता. पण रोज 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 म्हटल्यानंतर एका दिवशी एखादी बाई म्हणतो, कसं ती विठ्ठलपंतांची दळवरांची आई म्हणू लागली की जा बाबा एकदाची. असं ती बोलल्यानंतर खरंच त्यांनी सकाळी उठलं आणि एका अंगावरती वस्त्र घेतलं, भगवं वस्त्र धारण केलं आणि काशीकडे रवाना झाले आणि निघून गेले. इकडं ती माता म्हणजे विठ्ठलपंतांची पत्नी आणि शोक वाहू लागली. एक दिवशी काशीहून एक महात्मा आणि त्या नेवासा भागामध्ये आलेले होते आणि करता करता त्यांचा असं आगमन त्या गावातून झालं आणि परिणाम असा झाला की कोण महात्मा आले, कोण आपली गावातली प्रत्येक स्त्री भावुक होते आणि तेही खरं आहे, एखाद्या महात्म्याला खरंच शरण जावं. पण महात्म्याच्या रूपात अनेक असे भंगी लोक आहेत, म्हणून कधी कधी ती माता त्या दर्शनाला जात नाही. पण असे काही महात्म्य असतात, तुम्ही मनोमन तरी त्यांना प्रार्थना किंवा मनोमन त्यांना नमस्कार करा, पण त्याचं कर्म तो महात्मा असेल तर त्याचं पुण्य लाभेल, आणि जर महात्माच नसेल तर त्याचं पुण्य लाभणार नाही. हे कलियुगाची तुम्हाला मी माहिती सांगतो. पण खऱ्या अर्थाने मागच्या जन्मामध्ये जे आयुष्यावर निघून गेलं, जे पूर्वीचं पूर्वाश्रमीचं जे युग होतं त्यामध्ये प्रत्येक स्त्री आणि त्या संतांना शरण जायची, तशी ती शरण गेली. परिणाम असा झाला की त्याने आशीर्वाद दिला अष्टपुत्रवती भव. असा आशीर्वाद दिल्यानंतर ती हसली. हसल्यानंतर तिने असं सांगितलं की हसली की हसल्यानंतर त्या महात्म्याने सांगितलं की बाई तू का म्हणून हसते. तेव्हा तिने प्रश्न विचारला की बाबा हा जो आशीर्वाद मला तुम्ही दिले या जन्माचा की पुढल्या जन्माचा. म्हणजे मी शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो किंवा मी पुण्यच प्रदान केलेलं जगात माझ्या या जीवनामध्ये. मी कधीही वाईट वागलो नाही. मला माझ्या या वागण्यावर वचनावर विश्वास आहे. मी तुला आशीर्वाद दिलाय ते कधी आणि खोटं होणार नाही. पण तू अशी का म्हणतो. तर तिने सांगितलं माझा पती तर आहे पण तो माझ्याजवळ नाही. म्हणजे कुठे आहे. तर तिने ते वर्णन सांगितल्यानंतर त्याला कळून चुकलं असा एक पुरुष माझ्या आश्रमामध्ये आहे. मग त्यांनी सांगितलं की माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. परिणाम असा झाला की तिथे गेल्यानंतर आणि विठ्ठलपंतांनी तिथे वेगळं नाव धारण केलेलं होतं, ते मला आता आठवत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्यांना सांगितलं की तुम्ही संसारात असून तुम्ही दीक्षा घ्यायला नको होती, कारण आपलं कर्तव्य आहे. जर आपलं लग्न झालं तर तुम्ही संसारात राहा. असं आहे, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेगवेगळा. कारण आता तुम्ही आम्ही जे जन्माला आलोत ना ते संसार करण्यासाठी नाही. तर आता तुमच्या आमच्या वाट्याला कर्म आले. आता समजा या घरामध्ये हे भाऊ आहे तर त्यांना जी मुलं बाळ त्याचं कर्तव्य आहे त्यांची मुलं बाळाचं संगोपन करणं. पण ते करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. परिणाम असा होईल की जे दुःख होतं त्याचं सुखात रूपांतर होणार आहे. तर ते कशाने होणार आहे तर देवाचं स्मरण केल्यानंतर. कारण कलियुगी उद्धार आहे हरीच्या नामे सर्व. आणि युगामध्ये प्रत्येक गोष्ट आणि तिथे 1,00,000 वर्ष आयुष्य होतं त्यावेळी यज्ञ करायचे. त्याच्यानंतर 10 वर्ष आयुष्य आलं 10,000 वर्ष आणि मग यजन. त्याच्यानंतर 1,000 वर्ष पूजन करावे लागले. आणि त्याच्यानंतर आता आयुष्याची मर्यादा किती आहे 70 वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना मग भोगिता नारायणा क्षणोक्षणात धात असे. म्हणजे 100 वर्षाची आयुष्याची गणना आहे. आणि त्यामध्ये काय आहे तर अर्ध आयुष्य आपलं झोपेमध्ये जातं आणि अर्ध आयुष्य आपल्याला भेटतं. त्याच्यामध्ये पण बालत्व क्षय पीडा रोग. म्हणजे किती भजनात किती बोलले पाहिजे. म्हणजे भजनाला किती होतं. मग ते भजन करण्यासाठी तुमचा आमचा जन्म झाला उद्धार करण्यासाठी.
आता आपण येणार मजा मारणार आणि म्हणून जाणार, पण असं कोणाला तरी वाटतं का माझा उद्धार व्हावा? आणि असं ज्याला वाटेल तेव्हाच तो मनुष्य आणि उद्धाराच्या लायकीचा असतो. खऱ्या अर्थाने पुत्र त्यालाच म्हणतात. पुन्हा नरकात यस्यात त्रायते पितु स्मृतः तस्मात् इति मोक्ष सोक्त स्वयमेव स्वयंभोक्त. भागवतकार म्हणतात की पुन्हा पुन्हा अशा या नरकातून जो पुत्र आपल्या आईला बाहेर काढतो, आपल्या आईला बाहेर काढतो तोच खरा पुत्र. आणि मग असं झालं की त्याला पाठवल्यानंतर अशी फुलं जन्माला आली. प्रथम निवृत्ती दादांचा जन्म झाला, त्याच्यानंतर ज्ञानोबरायांचा, त्याच्यानंतर सोपान काकाचा आणि मुक्ताईचा. पण जन्म झाल्यानंतर जे धर्म मार्तंड होती त्यांना झोप लागू दिली नाही. आज आपण पाहतो एखाद्याने चांगलं कार्य केलं की नको चांगल्या माणसाला सुद्धा वाईट दुर्बुद्धी होतं ना, त्याच्या पाठीमागे लागतो. आणि तुला जमत नाही, नको करू चांगली गोष्ट, नको चांगली गोष्ट करू. पण जो करतो त्याला पाठिंबा नाही देता आलं, नको देऊ, पण त्याला आडवा मात्र जाऊ नको. तुकोबाने सांगतात, तुका म्हणे सत्यकर्मा साहेब, तुका म्हणे सत्यकर्मा वाले साहेब घातली या भय नरकात आहे. तुम्ही व्हाल तर व्हा, सत्यकर्माला साहेब व्हा, नंतर तुम्ही त्याला जर विरोध केला तर मात्र नरकाला जाण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. आणि आपल्याला जर चांगलं करता येत नका करू, चांगलं नसेल करता येत तर पाठिंबा द्या, नसेल देता येत नका देऊ, पण त्याच्यात आडवं जाऊ नका. म्हणून तसं खूप ते आणि ब्राह्मण कर्म मात्र जे ब्राह्मण होतं त्या काळचे त्यांनी खूप त्रास दिला. त्याला नको नको, कारण स्वाभिमानी मनुष्य असतो, त्याला असं वाटतं अरे मग मी काय चुकलो की काय, तर सारखं सारखं लोक बोलू लागले चुकलो की काय, मग तो असा त्रासदायक होतो. पण त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, विठ्ठलपंतांनी, की हे डांगराच्या पत्नीला सांगितलं की आता एक काम करेल, मी फार मोठी घोडचूक केली आहे. ती म्हणते कोणती, तर मी कशामध्ये होतो, तर मी ब्रह्मचर्य स्वीकारलेलं होतं, पण ब्रह्मचर्य स्वीकारून येऊन पुन्हा मी आणि संसाराला लागलो, याचं पातक मला ठरलेलं आहे. पण याचं पातकाचं आणि निवारण करण्यासाठी मला धर्म मार्तंडाने आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. आता पहा, आपल्या आई वडील आपल्या मुलांचं किती हित करतात हे ज्ञानोबरायांच्या आई वडिलांकडे पाहिल्यानंतर कळेल का त्या मुलांना याच्या पुढे त्रास होऊ नये, आम्हाला स्वतःला मृत्यूदंड भेटावा किंवा तो मिळावा, याने आमच्या मुलांचा फायदा काय होईल. म्हणून त्या धर्म मार्तंडांना त्यांनी विनंती केली की तुमचा फायदा हे होईल की तुम्ही मिळाल्यानंतर तुमच्या मुलांना आम्ही आणि ते मूल काय बोलतात मूल म्हणून त्यांची करू, किंवा त्यांचं आम्ही नामकरण करू, किंवा त्यांना आम्ही शुद्धीपत्र देऊ, असं त्यांनी सांगितलं. आता शुद्धीपत्र दिल्यानंतर माझ्या मुलाबाळाला त्रास होणार नाही अशी ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये संकल्प आला आणि त्या दिवशी त्यांनी निश्चय केला की आपलं बरं वाईट करा होईल, पण आपल्या मुलांचं आणि जीवन सुखकारक झालं पाहिजे या हेतूने जे आई वडील आपल्या प्राणत्याग करतात. जाता जाता वेळा ज्यावेळी विठ्ठलपंत आणि ती रखुमाई माता ज्यावेळी निघालेली आहे, रात्रीच्या पोटामध्ये रखुमाई माती बोलली की मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो. आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं की तुला करायचं नाही, कारण हे पातक माझ्याकडनं घडलेलं आहे. पण तिने सांगितलं तसं नाही, ही गोष्ट मी तिथे त्या, कारण माझा पती जिथे असेल, धर्मपत्नी तिला म्हणतात. ऐका, आता जर मी गोष्ट सांगतो की एखाद्याची 2-3 मुलं आहेत, समजा त्यांची वाटणी झाली आणि आपण काय करतो, आपण हेतू करून आई वडिलांचं वाटणी करतो. लक्षात ठेवा, जर आई वडिलांकडे काही संपत्ती असेल त्यावेळी एखादा मुलगा बोलतो आई वडील माझ्याकडे राहू द्या, बोलतात की नाही, बोलतात. आई वडील माझ्याकडे, त्याचा हेतू चांगला असतो का, नसतो. त्याचा हेतू हा असतो की आई वडिलांची संपत्ती मला मिळेल. पण असं कोणी विचार करतो की आई वडिलांकडे संपत्ती असो नसो मला आई वडील भेटले पाहिजे असं कोणी म्हणतो का, त्यांना अशी तुरळक लोक तुम्हाला भेटतील आहेत जगामध्ये. ती लोक आहेत आई वडिलांची सेवा करणारे, आई वडिलांची इच्छा करणारे. आपण पाहतो एका पिक्चर मध्ये 1-2 मुलं होती आणि 2 मुलांमध्ये एक श्रीमंत होता खूप. तर एक दिवशी तो छोट्या भावाला किंवा मोठ्या भावाला म्हणू लागला की पहा तू किती गरीब आहेस आणि मी किती श्रीमंत आहे. तो म्हणतो
माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, मोटर आहे, विमान आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे, धन संपत्ती आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, तुझ्याकडे काय आहे? तर तो सांगतो माझ्याकडे एकच आहे, माझी आई आहे माझ्याकडे. पहा आता या आई या शब्दामध्ये त्याची किती व्याप्ती भरून आली. एका क्षणामध्ये जो संपत्तीवान होता, ज्याला संपत्तीचा गर्व होता, तो एक क्षणामध्ये खजील झाला. का? तर ज्याच्याकडे आई आहे तो खरा जगातला श्रीमंत आहे. तुम्ही आम्ही पाहतो, तुमच्या आमच्या समोर घटना तुमच्या समोर मी आणतो. मी ज्ञानोबांची कथा चालली इथे, मला त्याचं ज्ञान आहे. रिलायन्स कंपनीचा मालक अंबानी, तुम्हाला सर्वश्रुत आहोत. रिलायन्स कंपनीचा मालक अंबानी, धीरूभाई अंबानी, आणि त्याच्या पुढे दोन लोक जन्माला आली, एक मुळात मुकेश अंबानी आणि एक अनिल अंबानी. त्यांची धर्मपत्नी धीरूभाई अंबानीची कोकिलाबेन. आज कोकिलाबेन ज्यादा जगामध्ये 10वा क्रमांक लागतो मुकेश अंबानीचा संपत्तीमध्ये, त्याच्याकडे न राहता कोणाकडे जातो तर त्या अनिल अंबानीकडे. ती राहू शकत नाही आपल्या मोठ्या मुलाकडे. मुकेश अंबानींनी पाय घ्यायला घातला आपल्या आईजवळ की माते तू माझ्याजवळ राहा. पण पहा, मला सांगण्याचं उद्देश असा आहे, माता आपल्या सर्व सुखावर लाट मारते. आपल्याला सुख होण्यासाठी, आपलं सुख व्हावं यासाठी ती जग चिंतितही आणि विचार करत नाही. तिचा एवढंच म्हणणं आता आहे, मी गोष्टी 3 गोष्टी सांगितली, आता 4थी गोष्ट सांगतो. ती अशी की घरामध्ये 4 मुलं आहेत, 3 सेटल आहेत, एक सेटल आहे. पण तो सकाळी उठतो, बॅट घेतो, कोणाकडे मुलांकडे जातो, बॅट खेळतो. तिथून आल्यानंतर कुणीकडे हल्दीला जातो, कुठून आल्यानंतर नको त्या मुलांच्या बरोबर जातो. सगळ्यात जर चिंता कोणाला आईची असेल तर आई सर्वांना प्रेम सारखी करतो. पण जर ज्यावेळी आईची वाईट घटना समोर येतो की 3 पुत्र मार्गाला, 4था मुलगा मात्र मार्गाला नाही, मग ती जास्त चिंता कोणाची वाटते? त्या मुलाची वाटते. का? तर बालकाच्या मातीची असती त्यागी बालकाची व्याप्ती असतो. माता आपल्या सर्वस्वी मुलाचं काय करतं? चिंतन करतं. घाट कुठे मिळतो? आकाशी. पण तिथं चित्त कुठे असतं? बालापाशी. तिथं चित्त कुठे असतं? बालापाशी. तशी गोट्यातली गाय असो या घरातली माय असो, ही आपल्या माता मुलांची आणि चिंता वाटते. तशी धीरूभाई पत्नी, जी धीरूभाईची पत्नी होती कोकिलाबेन, तिने मुकेश अंबानीला सांगितलं की अरे मुकेश, तू खूप मोठा झालेला आहे किंवा या संपत्तीतून तुने अनेक असं जगाचे आणि सुख मिळवले, पण आज अनिल अंबानी काय संपत्तीने त्याच्यापेक्षा कितीतरी मागे आहे. मी आज जर त्याच्याजवळ नाही राहिलो, ऐका, मी जर त्याच्याजवळ नाही राहिलो तर जग मला दोष लावेल. जग मला दोष लावेल की आई सुखाकडे जिथे सुख जास्त होती तिथे गेली. म्हणून बाबा रे, तुझ्याकडे जरी अनेक प्रकारचं सुख असलं, कारण जगाचं सगळं सुख तुझ्या पायातून ओढून घेतं, पण त्या अनिल अंबानीला माझा खरा आधार आहे. आणि जगामध्ये जर कोणाचा सर्वात आधार असेल, किती मनुष्य मोठा झाला तर त्याला आधार कोणाचा असतो? तर आपल्या आईचा. किती बापाने किती बोला करो, बाप प्रसंगी आपल्याला मारायला येतो, पण आई काय करतो? तर आई आपल्याला पदराशी घालतो. ते का? तर ती तिच्याजवळ वाचताले लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवल्याची गाती करी लाभाविन प्रीती कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व पाय. तुका म्हणे माझे तुम्हा संतावर होते. खऱ्या अर्थाने माता ही माऊली आहे. रामकृष्ण माता माऊली ही तुम्हाला मागे बोलून गेलो की अनंत काळाची माता आहे. श्री कोण आहे? अनंत काळाची माता आहे. तिला स्त्रीला माता पिता होता येतो, सर्व गोष्टी होता येते, पण पित्याला मात्र माता होता येत नाही. तर अशी गोष्ट आहे की ती माता ताजण्याची चिंता वाटतो. आणि परिणाम असा झाला की ज्यावेळी घर सोडून जात असताना त्या आत्मदंडाची त्याला शिक्षा दिली होती, धेर त्यागाची शिक्षा दिली होती. कुणाला? तर ज्ञानोबांच्या आईला आणि त्यांच्या वडिलांना, म्हणजे विठ्ठलपंतांना. आणि निघाले विठ्ठलपंत म्हणू लागले की तू मागे वळून पाहू नकोस. पण ती माता माऊली म्हणते की अरे पतिराया, की मी मागं वळून यासाठी पाहतो की माझ्या पश्चात मुलाबाळांचं कसं होईल. विशेष करून तिथं जर कोणावर जास्त प्रेम असेल तर ज्ञानोबारायण होतं. का होतं? त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी जगाने त्रास दिला. तुम्हाला जगाने खूप ज्ञानोबारायांना त्रास दिला. तुम्ही आम्ही जर कथा पाहतो, आपण ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहाणे उठतात. जगाची आता
आपली जर माता काय करत असेल तर आपल्या मुलाबाळांसाठी चिंता वाटते, पण ती जगाची चिंता वाटते, तिला माऊली म्हणतात. आणि जनावरांना खूप त्रास दिला, खूप त्रास म्हणजे अतोनात त्रास दिला. त्या जनावरे भाऊक होते, तुम्हाला मी सांगतो, जनावरे खूप भाऊक होते. आणि असे जनावर भाऊक होते की जनावरांची आई माघारी आल्यानंतर तिने जनावरांच्या असा मस्त कोण हात फिरवला. जनावर झोपी गेले होते, गाढ झोपी होते. म्हणजे ती कदाचित 3-4ची आम्ही वेळ असेल, कारण 3-4च्या वेळेला तुम्ही आम्ही गाढ झोपीमध्ये असतो. 12-1ला कदाचित आता तर जग बदललंय. पहिले आपण 8-9ला 10ला झोपायचो सगळंच कुटुंब काही वर्षापूर्वी. पण आता आपल्याला 12 कधी वाजून जातात पत्ता लागत नाही. एक असले तरी आपण सर्वजण जागा असतो. हा परिणाम कशाचा आहे माहिती आहे का? तर आपल्याला नकोच्या गोष्टीची सवय लागली आहे. विशेष करून मोबाईलने सर्वांचा घात केलेला मी सांगत असतो. तसं जनावरांची आई पाठीमागे दिली आणि जनावरांच्या असं मस्तवर हात फिरू लागली आणि चिंता व्हायला लागली की माझ्या माऊलीचं कसं होईल. त्याच्यानंतर त्या मुक्ताईकडे गेल्यानंतर तिला आशीर्वाद दिला. मुक्ताईला तिने म्हणून प्रार्थना केली की तू जगाची माता आहे. कोण आहे तू? जगाची माता आहे. पश्चात तू माझ्या या मुलांचं आणि आपल्या आई म्हणून आणि काय कर, पालन पोषण कर. अशी इतकी जड अंत करणारे आणि ती माऊली आपल्या मुक्ताईला म्हणू लागली. आणि शेवटी मध्यंतरी ती सोपान काकांकडे गेली. सोपान काकांना तितकी विनंती करू लागली आणि सोपान काकांना विनंती करत असताना देवाला प्रार्थना केली की माझ्या बाळाचंही रक्षण कर. आणि शेवटी निवृत्ती दादांकडे गेली आणि निवृत्ती दादांच्याकडे असं मस्तकावर हात फिरवलं आणि डोळे उठून त्याला पाहिल्यानंतर विचार केला की आम्ही माता पिता तुमच्या शुद्धीकरणासाठी जात आहोत, पण यदा कदाचित हे धर्म मातंड जे ब्राह्मण आहे तुम्हाला त्रास देतील आणि त्रास दिल्यानंतर त्याचा परिणाम असा होईल की इथे तुम्हाला खूप त्रास होईल. पण त्यावेळी तू पित्याची भूमिका म्हणून निभव अशी प्रार्थना केली आणि माता निघून गेली. पण तत्पूर्वी मातेने त्या दिवशी घरामध्ये काही नसताना अगदी कोणाकडे तरी उष्ण मागून आणावं आणि उष्ण मागून आणल्यानंतर त्या दिवशी खीरपुरीचा आणि बेत केला. तरी असं असतं एका दिवशी चांगला बेत होतो. एखादा पुरुष किंवा तो स्त्री तो जीव जात असताना त्या दिवशी अनेकांना त्याची भेट होतो. आपण बोलतो की अरे कोण बोलला की अमुक रामराव निघून गेले. आपण बोलतो रामराव निघून गेले आणि ते तर धडधाकड होते, 50-55-60 वर्षाचे होते, धडधाकड होते. एखाद्या तरुण पोराला जर ताकद मारली तर गोळ्यात काही एवढं त्याच्यात ताकद होती, त्याला काय झालं. आणि तसाच आपण त्यांना विचार करतो की कसे ते होतील. पण त्या दिवशी ते काय करतात, तर तो जीव जातायला तो अनेकांची भेट घेतो. मग ते मनुष्य सकाळी तर मला भेटलेला होता, कोण म्हणतो मला दुपारी भेटलेला होता, कोण म्हणतो मला रात्रीच भेटलेला होता, त्याची मी खूप गप्पा गोष्टी मारल्या. ते सांगण्याचं तात्पर्य काय, तर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतात, त्या गोष्टी घडून येतात. तसं त्या दिवशी आणि इथून पुढे आई वडिलांचं तोंड याला दिसणार नाही म्हणून त्यांनी बेत केला. आणि खीरपुरीचा असा आईला म्हणतो त्यावर आहे की माते आज आपल्याला कितीतरी पाहिल्यानंतर आपल्याला धड भाकर मिळत नाही. आज तुम्ही पुरीचा बेत केलाय, खूप आनंद झाला. कारण कित्येक वर्षापासून पाच लोकांच्या घरी दिवाळी साजरी होतो, पण आपल्या घरी काहीच साजरी होत नाही. तर मातेने सांगितलं नाही रे बाळा, माझी खूप इच्छा आहे, तुम्हाला खूप देण्यासारखी काही आहे, पण आपण अभागी आहोत, आपल्याकडे काही नाही. पण आहे त्याच्या समाधान म्हणाला तुम्ही शिकलात, हे माझी पुण्य आहे म्हणा, आपल्या वडिलांची पुण्य आहे म्हणा. पण आज आपल्याला कुठून तरी मिळाले, त्याचा आपण आनंद साजरा करूया. ज्या दिवशी मिळेल ती आपली दिवाळी आहे असं समजूया. आणि त्याने आनंदाने ते खाल्यानंतर ते झोपल्यानंतर त्याच्यावर मस्तकावर हात फिरवलं आणि आई वडील गेले. मला सांगण्याचं कारण काय, आई वडील गेले कशासाठी हो, मला सांगा कशासाठी. आज ते आई वडील आपल्यासाठी प्राण त्याग करतात, कशासाठी, तुमचं आमचं जीवन सुखकर बनण्यासाठी. पण सुखकर म्हणजे तरी काय, तर त्या मुलाने गाडी घ्यावी, फिरावं, मोल मध्ये करावी यासाठी जीवन नाही. तर जी माता आपल्या तारुण्याची हित वाहते तिला माता म्हणतात. ऐका, ज्यावेळी सम्राट अशोक इतका तेजस्वी ओजस्वी राजा होता, सम्राट अशोकाची गोष्ट सांगतो मी.
खूप असा वीर पुरुष होता सम्राट अशोक. आणि सम्राट अशोक त्याच्या जीवनामध्ये अनेक लढाई लढला. पण ती कलिंगगड तुम्ही पाहतो काय काय माहित होतं. कलिंगड जे युद्ध झालं त्याला कलिंग युद्ध म्हणतात. आणि त्या कलिंग युद्धामध्ये इतकं आणि रक्तस्राव झालं, इतकं आणि पाप घडलं की सांगतात की सम्राट अशोक जितका बलवान होता तितका दुष्ट पुराचारी सुद्धा, म्हणजे दुष्ट सुद्धा होता, क्रूर होता. आणि काहीतरी मिळवण्यासाठी त्यांनी युद्ध केलं. युद्ध केल्याचा परिणाम असा झाला की अनेक 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 लोकांचा आणि तिथे जीव गेला. जीव गेल्यानंतर अनेक पातकं तिथे घडली आणि विजय झाला त्याचा. विजय झाल्यानंतर मिरवणूक आली आणि मिरवणूक आल्यानंतर ते घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर त्याचं यशोचित काय त्याला बोलतात आपल्याला, आपण काय त्याला करतो, तिलक करतो ना त्याला, औक्षण 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 केलं त्याचं. आणि त्याचं स्वागत केल्यानंतर घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर तो तसाच आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी गेला. पण आईचं ज्यावेळी दर्शन घेण्यासाठी गेला सांगितलं तर आई म्हणाली, दुष्ट दुराचारी तू दूर हो, दुष्ट दुराचारी तू दूर हो, तुझ्या या रक्त मिश्रित हाताने माझा स्पर्श मला करू नको. तर असं बोलल्यानंतर तो आईला बोलू लागला, आई तुने माझं तू स्वागत करायला पाहिजे. मी कलिंग युद्धामध्ये जिंकून आलेलो आहे, तू माझं स्वागत न करता मला तू अद्भुतपणा बोलतेस. आणि हो, का बोलणार नाही. आज तू जसा माझा मुलगा आहे तसं जी मुलं गेली त्यांची सुद्धा कुठेतरी आई आणि त्यांची चिंता वाटत असेल. भले ते त्याच्या देशासाठी लढत होते, तू आपल्या देशासाठी लढत होता. पण असं तुम्ही कुठलाही संकट घडून आणलं की त्या युद्धामध्ये चांगलं होईल. फक्त त्याला जिंकलं पण त्यांचं अधपतन केलं आणि त्याला तू मारलं. अशा दुःख मिश्रित पाप मिश्रित विजयाचा मी धिक्कार करतो. मला तू आशीर्वाद घ्यायला येऊ नको. मग त्याने विचार केला की या गोष्टी माझ्याकडनं घडल्या आणि माझ्या आईने मला हे बोलावं. आज संपूर्ण जग माझा आनंद उत्सव करतो, पण माझी आई ही मला आज शाप देते. सांगण्याचं तात्पर्य तिला आई म्हणतात. ऐका, तिला आई म्हणतात, आई तिला म्हणतात. आई तुम्ही पण आहात, आई माझी पण आहे. आपल्याला माहिती असते